नमस्कार, मी लक्ष्मीकांत रुईकर. न्यूज अँड व्ह्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. जवळपास 7 ते 8 दिवसापासून डेंग्यूमुळे आजारी असणारे अजित पवार यांनी डेंग्यूतून बरं झाल्यानंतर पहिल्यांदा काय केलं असेल तर आपल्या काकांची म्हणजेच शरद पवार यांची भेट घेतली. केवळ शरद पवार यांनाच ते भेटले असं नाही, तर त्या बैठकीमध्ये सुप्रिया सुळे देखील होत्या. हो, त्यांच्या बहीणबाई, ज्या अलीकडच्या काळात त्यांच्या नावानं बोटं मोडतायत किंवा त्यांच्यावर थेटपणे नाव घेऊन टीका करतायत. तिथून म्हणजे प्रतापराव पवार यांच्या घरी सगळं पवार कुटुंब एकत्र आलं, नाव दिलं गेलं स्नेहभोजनाचं, दिवाळी मिलनाचं. मात्र त्या ठिकाणी राजकीय चर्चा झाली नसेल असं जर का कोणी म्हणत असेल तर त्याला खोळ्यात काढल्याशिवाय जनता राहणार नाही. तर तिथून सन्माननीय अजित पवार हे थेट दिल्लीला पोहोचले. दिल्लीला गेल्यानंतर देखील त्यांची प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे यांच्यासोबत अमित शहा यांच्याकडे तब्बल 1.5 ते 2 तास बैठक झाली. आता अमित शहांना भेटायला अजित पवार गेलेत म्हणजे हवा पाण्याच्या गप्पा तर निश्चितच झालेल्या नसतील. महाराष्ट्रात दुष्काळ आहे किंवा महाराष्ट्रात नेमक्या सध्या कोणते प्रश्न आहेत यावरही चर्चा झाली नसेल. मग नेमकं घडलं काय त्या बैठकीत याबद्दल राजकीय चर्चांना उधाण आलेलं आहे. एकतर अजित पवार यांनी जुलैमध्ये जेव्हा आपल्या काकांना सोडलं आणि त्यांचा पक्ष फोडला किंवा त्यांचा सगळा राष्ट्रवादी पक्ष हायजॅक केला, त्यानंतर अजित पवार हे सातत्यानं शरद पवारांच्या गाठीभेटी घेत आहेत. शरद पवार देखील ते अमान्य करत नाहीयेत. खासगी कार्यक्रमाचं निमंत्रण असेल किंवा कौटुंबिक चर्चा असेल, त्यामुळे अजित पवार आणि माझी भेट झाली तर त्यात वावगा असं काय असं म्हणून ते मोकळे होतात. पण या काका पुतण्यामध्ये जो सत्ता संघर्ष उभा राहिलाय तो थेट आता निवडणूक आयोगाच्या दारात आहे, सर्वोच्च न्यायालयाच्या दारात आहे. सर्वोच्च न्यायालयामध्ये याबाबतच्या 2-3 तारखाही झालेल्या आहेत. आता दिवाळीनंतर त्यावर पुन्हा एक नवीन तारीख मिळालेली आहे. तर निवडणूक आयोगामध्ये देखील दोन्ही बाजूंनी आपापली जी काही भक्कम परिस्थिती आहे ती मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. मग अशा परिस्थितीमध्ये अजित पवार हे एकीकडे काकांशी उभा दावा सांगतात आणि दुसरीकडे त्याच काकांना बाहेर पडल्यानंतर किंवा त्यांचा पक्ष फोडल्यानंतर गेल्या 2-2.5 महिन्यात 10 ते 5 वेळेस भेटतात. याचा अर्थ काय समजायचा? बरं, याचा अर्थ जो काढायचा तो प्रत्येक जण त्यांच्या हिशोबाने काढेल. पण दरवेळी अजित पवार हे जेव्हा जेव्हा दिल्लीला जातात तेव्हा तेव्हा त्यांच्यासोबत एक तर देवेंद्र फडणवीस असतात किंवा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतात. यावेळी मात्र पहिल्यांदाच अजित पवार एकट्याच दिल्लीला गेले आणि फक्त दिल्लीलाच गेले नाही तर त्यांनी अमित शहांची भेट घेतली आणि ती सुद्धा तब्बल 1.5 ते 2 तास त्यांच्यात बैठक झाली. आता या बैठकीमध्ये नेमकं काय घडलं तर सूत्रांनी जी माहिती दिली आहे, जी मराठी मीडिया असेल किंवा हिंदी मीडिया असेल ती फारशी त्यावर चर्चा करत नाहीये. तर मराठी मीडियानं तर अशी आवय उठवली की ते मराठा आरक्षणाचा जो विषय चालू आहे आणि महाराष्ट्रामध्ये जे काही घडलंय त्याचा अहवाल देण्यासाठी गेलेले आहे. आता ते अमित शहा आहेत, देशाचे गृहमंत्री आहेत, राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत. त्यामुळे मराठा आरक्षणाच्या बाबतीत नेमकं महाराष्ट्रामध्ये काय प्रश्न उपस्थित झालेत, कशा प्रकारचं आंदोलन सुरू आहे याची माहिती घ्यायची असेल तर देवेंद्र फडणवीसांकडून अमित शहा घेतीलच. पण त्यासाठी अजित पवारांनी स्पेशली त्यांना ब्रीफ करण्याची फारशी काही गरज वाटत नाही. मुळात ही बैठक ही राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला निवडणूक आयोग किंवा सर्वोच्च न्यायालयामध्ये काही अडचणी येऊ शकतात का, आणि त्या अडचणी जर का आल्या तर त्याला तोंड कसं द्यायचं, कशा पद्धतीनं आपली पुढची रणनीती असली पाहिजे याबाबत चर्चा करण्यासाठी होती. केवळ अजित पवारांना मनात आलं म्हणून ते अमित शहांना भेटायला गेले अशातला हा दौरा नव्हता. महाराष्ट्रातल्या सध्याच्या ज्या काही गोंधळाची परिस्थिती आहे किंवा आरक्षणाचा जो काही भिजत घोंगडं पडलेलं त्या बाबतीतही चर्चा करण्यासाठी अजित पवारांचा दौरा नव्हता. कारण मराठा आरक्षणाच्या विषयात अजित पवार असंही शांतच आहेत, गप्पच आहेत आणि गेल्या 8-10 दिवसापासून तर त्यांना डेंग्यूच झालाय. कुणी आता अनेकांनी असंही म्हटलं की तो राजकीय डेंग्यू की काय.
आता तेही अजित पवारांनाच माहिती. पण त्यांनी काकांबरोबर गद्दारी केल्यानंतर किंवा काकांचा पक्ष फोडल्यानंतर ज्या तांत्रिक बाबी आहेत, ज्या सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेल्यानंतर किंवा निवडणूक आयोगाच्या दरबारात गेल्यानंतर अडचणीच्या ठरू शकतात, त्या तांत्रिक बाबीमध्ये गृहमंत्री म्हणून किंवा भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते म्हणून अमित शहा हे कशा पद्धतीनं मदत करू शकतात यावर सविस्तर चर्चा करण्यासाठी ही बैठक झालेली आहे. आता त्या बैठकीमध्ये प्रफुल्ल पटेल असतील किंवा सुनील तटकरे असतील, हे दोन आणि अजित पवार अशी तीनच माणसं हजर होती. अमित शहांसोबत 1.5-2 तास बैठक घेतल्यानंतर अजित पवार यांनी मीडियाला देखील फार काही काय झालं बैठकीमध्ये, कशासाठी दिल्ली दौरा होता, काय नाही याबाबत फार काही कळू दिलेलं नाही. पण एक मात्र निश्चित आहे की दिवाळीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामधील जो सत्ता संघर्ष आहे किंवा पक्षावर कुणाचा हक्क आहे, कुणाचा दाव आहे याबाबतचा जो काही संघर्ष सुरू आहे त्याचा नवा अध्याय लिहिला जाणार आहे. आणि त्यामध्ये कदाचित शरद पवारांना मोठा धक्का बसू शकतो आणि त्याची रणनीती किंवा त्यावर विचार मंथन करण्यासाठी आणि भविष्यातील पावलं कशा पद्धतीने टाकायची यावर सविस्तर चर्चा करण्यासाठी म्हणून अजित पवार हे अमित शहांच्या भेटीसाठी गेले होते. काही राजकीय विश्लेषकांनी असाही संदर्भ लावला की ते वारंवार शरद पवारांना भेटतायत याचा अर्थ ते शरद पवारांना अजूनही कन्व्हिन्स करतायत भाजप सोबत येण्यासाठी. पण असं होणार नाही. शरद पवार हे एवढ्या सहजासहजी भाजप सोबत जातील असं वाटत नाही. शरद पवारांनी ती संधी घेतली असती, मात्र लोकसभा निवडणुकीनंतर कदाचित ते ही संधी घेऊ शकतात अशी चर्चा आहे. परंतु डेंग्यूच्या आजारपणामधून बाहेर पडलेले अजित पवार हे थेट दिल्लीला पोहोचले आणि त्यांनी अमित शहांसोबत बैठक घेतली. ती बैठक केवळ आणि केवळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये जो काही वाद सुरू आहे आणि त्याचा जो काही पुढचा अंक लवकरच बाहेर पडणार आहे त्यावर चर्चा करण्यासाठी होता हे कन्फर्म आहे.